नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा। मी डॉक्टर निखिल हरेंद्र शासने आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, कार्यक्रमाचा श्री गणेश करूया श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठातील एका श्लोकाने। श्लोक असा आहे, वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन एक नारायण सार जपा जप तप कर्म हरिवीण धर्म वाउगाची श्रम व्यर्थ जाय बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल पंढरीनाथ महाराज की जय। बरोबर मित्रांनो की हरिनामाचं महत्त्व आपल्याला हरिपाठामध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेलं आहे। हरिनाम आपण घेतलं पाहिजे, हरीचं रूपाचं दर्शन केलं पाहिजे, हरी कथा ऐकल्या पाहिजेत, कीर्तन केलं पाहिजे, कीर्तन श्रवण केलं पाहिजे, तर याने लाभ आहेच। आणि हरिपाठामध्ये या श्लोकाचं सुरुवात वेदशास्त्र या शब्दाने झालेली आहे। तर आपले जे जाणकार मित्र आहेत त्यांनी आजचा विषय ओळखलाच असेल। आजचा विषय आहे आयुर्वेद जनजागृती अभियान 2023। बरोबर, आयुर्वेद जनजागृती अभियान 2023 स्थूलता मधुमेह शी निगडीत आजचा कार्यक्रम आहे। आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करायला मुंबईतील वरळी येथील पोद्दार आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालयातील 2 प्राचार्य 2 प्राध्यापक आपल्या सोबत आहेत। तर स्वागत करूया विभाग प्रमुख आणि प्राध्यापिका डॉक्टर गीता परुळकर यांचं। नमस्कार मॅडम, आपलं स्वागत आहे। आणि सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर सचिन याचं। नमस्कार सर, आपलं पण स्वागत आहे। मित्रांनो, आपला परिचय करून देतो। सुरुवात करूया डॉक्टर गीता मॅडम कडून। डॉक्टर गीता देवदत्त परुळकर, आपण विभाग प्रमुख आहात, प्राध्यापिक आहात, काय चिकित्सा विभाग, शासकीय पोद्दार आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालय वरळी मुंबई येथे। शिक्षणाविषयी सांगायचं झालं तर आपण MD केलेला आहे चिकित्सा आणि PhD देखील केलेला आहे चिकित्सा, काय चिकित्सा या विभागात मुंबई विद्यापीठातून केलेला आहे। पुढे आपल्या गाठीशी वैद्यकीय अध्यापनाचा आणि चिकित्सक म्हणून किंवा डॉक्टर म्हणून 20 वर्षाहून अधिक वर्षांचा अनुभव आपल्या गाठीशी आहे। आपण पोद्दार आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालयाला आपली सेवा दिलेली आहे आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ हे जे MUHS नाशिक आपण म्हणतो त्या विद्यापीठाअंतर्गत आपण MDच्या विद्यार्थ्यांचे गाईड देखील आहात, मार्गदर्शिका आहात। PhDचे जे विद्यार्थी आहेत त्यांना पण गाईड म्हणून मार्गदर्शिका म्हणून आहेत आणि आपली सेवा देत आहात, आपलं ज्ञान वितरित करत आहात। आणि पुढे सांगायचं झालं तर आपण आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरील लेखिका आणि लेख समीक्षिका म्हणजेच पीअर रिव्ह्यूअर देखील आहात आणि 75 पेक्षा अधिक लेख आपण प्रसिद्ध केलेले आहेत। शिवाय आपण संयोजिका म्हणून देखील 200हून अधिक आरोग्य शिबिरांचं आयोजन केलेलं आहे। तर या अशा बहुगुणी डॉक्टर गीता आहेत। आणि आपले डॉक्टर सचिन यांचा तुमच्याशी परिचय करून घेतो। डॉक्टर सचिन उपलंचीवार, आपण सहाय्यक प्राध्यापक आहात, स्वस्थ वृत्त व योग विभाग पोद्दार वैद्यकीय महाविद्यालय वरळी मुंबई येथे। शिक्षणाविषयी सांगायचं झालं तर आपण BAMS केलेलं आहे, आयुर्वेदाचार्य नागपूर येथून केलेलं आहे। आणि पुढे आपण MD जे आहे ते स्वस्थ वृत्त या विषयात जगप्रसिद्ध आणि ख्यातनाम असं जे केरळाचं आर्यवैद्य शाळा कोटकल आहे, इथून आपण आपलं MD केलेलं आहे। आपल्या गाठीशी देखील 10 वर्षाहून अधिक अध्यापनाचा, वैद्यकीय अध्यापनाचा आणि चिकित्सक म्हणून आपला अनुभव आहे। पोद्दार आयुर्वेद महाविद्यालयामध्ये आपण आपली सेवा दिलेली आहे। आपण आयुर्वेदिक चिकित्सक आणि प्रशिक्षक म्हणून आत्रेय आयुर्वेदा फाउंडेशन मॉस्को रशियामध्ये येथे देखील आपली सेवा दिलेली आहे। आणि 6वं जे वर्ल्ड आयुष एक्सपो कॉन्फरन्स झाली मुंबईमध्ये, तिथे तत्कालीन जे केंद्रीय मंत्री आहेत त्यांच्या हस्ते आपला सन्मान झालेला आहे। तेव्हा आपल्याला व्हॅल्युएबल कॉन्ट्रीब्युशन अवॉर्ड या पुरस्काराने सन्मानित केले गेलेलं आहे। आणि आपण राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगवेगळे शोध निबंध प्रकाशित केलेले आहेत, 5 पेक्षा अधिक शोध निबंध प्रकाशित केलेले आहेत। तर असे बहुगुणी असे आजचे आपले पाहुणे आहेत। शुभस्य शीघ्रम कार्यक्रमाचा श्री गणेश करूया आणि सुरुवात करूया डॉक्टर गीता यांच्याकडून। तुम्हाला गीता मॅडम पहिला प्रश्न विचारतो की हे जे आयुर्वेद जनजागृती अभियान आहे 2023, त्यामागचा उद्देश काय आहे किंवा त्याविषयी आम्हाला माहिती द्या। आयुर्वेद शास्त्रानुसार प्रमेह रोगाचे 20 प्रकार आहेत आणि मधुमेह त्या 20 प्रकारापैकी एक आहे। सामान्यपणे लठ्ठपणातून मधुमेह निर्माण होण्याची शक्यता जास्त असते।
महाराष्ट्र शासनाच्या विविध उपक्रम योजनांमध्ये आयुर्वेद जनजागृती अभियानाच्या अंतर्गत स्थूलता आणि मधुमेह हे रोग होऊ नयेत म्हणून वेगवेगळ्या योजनांचे कार्यक्रम हे कायाचिकित्सा विभागाने माननीय डॉक्टर रामन घुंगराळेकर आयुष संचालक महाराष्ट्र राज्य आणि माननीय डॉक्टर संपदा संत अधिष्ठाता राव पोदार वैद्यकीय महाविद्यालय बरळी मुंबई 18 यांच्या प्रेरणेने आखलेले आहेत. त्यामध्ये वेगवेगळ्या गणेशोत्सव मंडळांच्या आणि शैक्षणिक संस्थांच्या मदतीने जनजागृती सुरू आहे. तरी आपण यापुढे त्याची अधिक माहिती पाहू शकतो. फारच छान. डॉक्टर सचिन, तुमच्याकडे वळूया. आणि आजचं मुंबईतलं म्हणा किंवा शहरामध्ये बघतो आपण केवढं धावपळीचं जीवन आहे, तर त्या धावपळीच्या जीवनामध्ये आयुर्वेदिक शास्त्रानुसार कशी दिनचर्या असावी आणि जे जीवनशैलीजन्य आजार आहे तर त्याच्यामध्ये आपलं दिनचर्येचं काय महत्व आहे, हे दोन प्रश्न जोडून तुम्हाला विचारतो. कृपया मार्गदर्शन करा. नक्कीच सर, आपण कसं आहे की आज आपण बघतोय की जीवनशैली ही पूर्णतः बदललेली आहे. मानव हा वेळेच्या घड्याळाच्या काट्यानुसार धावतोय. पण आयुर्वेद शास्त्रामध्ये जे सांगितलेली दिनचर्या किंवा ऋतुचर्या आहे या संबंधी जनसामान्यांपर्यंत पोहोचण्याकरिता या अभियानामध्ये स्वस्थवृत्त व योग विभागाद्वारे दिनचर्या व ऋतुचर्या या दोन घटकांचा समावेश केलेला आहे, जेणेकरून जनसामान्यांपर्यंत आयुर्वेद शास्त्रामध्ये सांगितलेले या दोन घटक हे जे आहे ते पोहोचले पाहिजे. तर बेसिकली दिनचर्या म्हणजे काय, तर आपण आज सकाळी उठल्यापासून उद्या सकाळी उठतपर्यंत जी 24 तासामध्ये जे काम करतो त्याला आपण दिनचर्या म्हणतो. इट्स व्हेरी सिम्पल, एकदम जनसामान्याला समजेल असं. पण ह्या दिनचर्येमध्ये काय काय घटक येतात आणि आपण बघतोय की आजकाल आपण ह्या दिनचर्येमधले जे घटक आहे सर्व बाब जी आहे म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपतपर्यंत तेवढा वेळ मिळत नाही. तर जनसामान्याने आज कसं आहे की आपण सांगितलं शास्त्रामध्ये बरंच आहे, पण आपण आजच्या युगानुसार किती त्याचा वापर करू शकतो हे या अभियानाच्या माध्यमातून आम्हाला सांगायचं आहे. तर आपण सर्वसामान्य माणसाला समजेल की बा आयुर्वेदानुसार दिनचर्या कशी असावी. सकाळी लवकर उठलं पाहिजे, रात्री लवकर झोपलं पाहिजे, दुसऱ्या दिवशी आपण झोपेतून उठल्यानंतर काय केलं पाहिजे. तर ह्या सगळ्या बाबींमध्ये जनजागृतीमध्ये आम्हाला हे सांगायचं आहे की सूर्योदयाच्या पूर्वी 45 मिनिटं उठायचं आहे. ब्राह्ममुहूर्त म्हणजे काय, तर भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळी सूर्योदय होतो. तर इन जनरल सामान्य माणसाला हे समजलं पाहिजे की सूर्योदयाच्या पूर्वी 45 मिनिटं उठायचं आहे. त्यामुळे काय होतं की आपला अग्नी चांगला असतो, मन प्रसन्न राहते. त्याच्यानंतर मलोत्सर्ग, शौच वगैरे वगैरे, दंतधावन आपण मार्केटमध्ये बघतो. बऱ्याच प्रकारचे टूथपेस्ट येतात. तर कुठल्या रसाचं टूथपेस्ट आपण वापरलं पाहिजे. आपण सगळे कुठल्याही टूथपेस्ट घेताना त्यामध्ये कुठली टेस्ट असली पाहिजे. तर कटू तिक्त कषाय म्हणजे बेसिकली कषाय तुरट रसात्मक टूथपेस्ट जे आहे ते वापरलं पाहिजे. त्याच्यानंतर जिव्हा निर्लेखन, जिव्हा घासायची आहे आणि इतर जे उपक्रम आहे ते आपण हळूहळू बघणारच आहोत. तर अशा प्रकारे ह्या दिनचर्या आणि ऋतुचर्याचा समावेश या अभियानाच्या अंतर्गत आम्ही केलेला आहे. फारच छान. डॉक्टर सचिन सरांनी आपल्याला छान सांगितलं की जी आपली टूथपेस्ट असते त्यात तुरट अशी चव असली पाहिजे आणि वेळेशी निगडीत जे गणित आहे ते त्यांच्याकडून आपण आज समजून घेणार आहोत. डॉक्टर गीता, तुमच्याकडे वळतो. तुमचा आवडतीचा आणि रुचीचा असा विषय आहे स्थूलताविषयी म्हणा किंवा मधुमेहाविषयी म्हणा. तर स्थूलतेकडे वळूया की जास्त वजन वाढू नये आणि ते जे वजन आहे ते वयाशी आणि उंचीशी निगडीत योग्य कसं राहावं त्याच्यासाठी आयुर्वेद शास्त्रात काय सांगितलं आहे ते आम्हाला सांगा. हो डॉक्टर, पचायला जड म्हणजे पनीर, चीज यासारखे पदार्थ जे प्रत्येकाच्या घरात असतातच. गोड, साखरेचे, मिठाई, गोड फळं इत्यादी. जास्त थंड म्हणजे मिल्कशेक्स, आईस्क्रीम्स, कोल्ड ड्रिंक्स इत्यादी. तळलेले पापड, वेफर्स, फरसाण इत्यादी. आणि मसालेदार पदार्थ हे अति प्रमाणात खाणं, आपण कधीतरी खातो, आठवड्यातनं एकदा दोनदा, ते ठीक आहे. पण अति प्रमाणात खाणं आणि बिलकुल व्यायाम न करणं किंवा जरुरीपेक्षा कमी व्यायाम करणं, दिवसा झोपणं, यामुळे स्थूलता म्हणजे लठ्ठपणा वाढू शकतो. तरी या सर्व गोष्टी टाळणं योग्य राहील. फारच छान. मित्रांनो, आपले मोबाईल किंवा पेन आणि वही रेडी ठेवा. छान महत्त्वपूर्ण अशा स्लाइड्स माहिती डॉक्टर गीता आणि डॉक्टर सचिन यांनी आपल्यासाठी आणलेली आहे, तर आपल्याला नोंद करून घेता येईल. आणि पुढला प्रश्न सचिन सर तुमच्याकडे वळतो. आणि तुम्ही ब्राह्ममुहूर्ताविषयी सांगितलं, तर आता त्याच्याविषयी थोडं अजून सांगा आम्हाला. आणि रात्रपाळी जे करतात त्यांनी ब्राह्ममुहूर्तावर कसं उठायचं किंवा दिवसा
झोपायचं की नाही, हा सुद्धा आमचा एक प्रश्न आहे, त्यावर आम्हाला सांगा. नक्कीच डॉक्टर, आपण कसं आहे, ब्राह्ममुहूर्त जरी शास्त्रामध्ये सांगितलं असलं पण प्रत्येकालाच ब्राह्ममुहूर्त, एखाद्या व्यक्तीची रात्रपाळी आहे, नाईट शिफ्ट आहे, किंवा तो आजारी आहे, किंवा लहान बालक आहे, तर हे त्यामध्ये वर्ज्य आहे. तर बेसिकली रात्री जागरण ज्या व्यक्तीचं समजा 4 तास झालेलं आहे, 4 तास तो जागला आहे, तर त्याने झोपायचं दिवसा. त्याला आपण शास्त्राने म्हटलं की तो दिवसा झोपू शकतो. पण आपण आज बघतोय की सर्रास आपण जेवण केल्यानंतर दुपारी झोपतो. त्यामुळे सगळे शरीरातील दोष जे आहे ते सगळे विशिएट होतात आणि त्यामुळे काय की विविध आजारांची निर्मिती होते. आणि आता आपण म्हटलं की ब्राह्ममुहूर्तात सकाळी 45 मिनिटं सूर्योदयाच्या पूर्वी उठलं पाहिजे. पण आपण जर उठू शकलो नाही, तर ज्याची रात्रपाळी आहे, तुम्ही विचारलं रात्रपाळी, तर त्याने समजा 6 तास त्याचं रात्री जागरण झालेलं आहे, तर तो दिवसा झोपू शकतो. दिवसाच्या जेवणाच्या अगोदर तो 3 तास, म्हणजे 6 तास जर जागरण झालेलं आहे तर त्याचा अर्धा वेळ तो झोपू शकतो. आणि फक्त ग्रीष्म ऋतू असा आहे की ज्यामध्ये शास्त्रात सांगितलं आहे की तो दिवास्वाप, ज्याला शास्त्रामध्ये दिवास्वाप असं म्हटलेलं आहे, तर तो ग्रीष्म ऋतू सोडून इतर कुठल्याही ऋतूमध्ये दिवास्वाप म्हणजे दिवसा झोपणं हे टाळलं पाहिजे. आणि जेवढं जागरण झालं त्याच्या अर्धा वेळ दुसऱ्या दिवशी जेवणाच्या अगोदर अर्धा वेळ तो झोपू शकतो. फारच छान झोपेविषयी डॉक्टर सचिन यांनी सांगितलंय. तर आपल्या ज्या काही चुकीच्या पद्धती आहेत, जसं जेवण झाल्यानंतर आपण शवासन करतो, ते शवासन न करता वज्रासन करायचं आहे. आणि सरांकडून अजून आपण जाणून घ्यायचं आहे की कसं आपलं स्वास्थ्य टिकवायचं आहे. तर डॉक्टर गीता मॅडम तुमच्याकडे वळतो. आणि स्थूलता आणि मधुमेह आहे की नाही हे ओळखायला आम्ही कुठल्या तपासण्या केल्या पाहिजेत किंवा कुठल्या तपासण्या आवश्यक आहेत ते आमच्या मित्रांना सांगा. निश्चितच आपल्याला स्थूलता असली तर आपण महिन्यातून 2 वेळा तरी किमान एका ठराविक वजन काट्यावरच वजन करा. अशासाठी की प्रत्येक वेळेला तुम्ही वजन काटा बदललात तर तुम्हाला तुलना करता येणार नाही की आधी किती होतं वजन आणि आता किती आहे. मध्ये 8 ते 15 दिवसांचा अवधी असावा, म्हणजे आपल्याला ते कमी होतंय का तसंच राहिलंय याची कल्पना येते. लिपिड प्रोफाईल हा एक तपास आहे आणि हा संबंधित रक्ताचा तपास केला तर आपल्या शरीरात कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइड्स म्हणजे अतिरिक्त मेद हा किती आहे हे कळू शकतं. याखेरीज अजून काही तपास आहेत. आणि मधुमेहाविषयी आवश्यक रक्ताचे तपास जसं RBS म्हणजे रँडम ब्लड शुगर जो तात्काळ करावयाचा तपास आहे. FBS म्हणजे फास्टिंग ब्लड शुगर उपाशीपोटी करायचा तपास आहे. PPBS म्हणजे पोस्ट प्रँडियल ब्लड शुगर म्हणजे खाण्यानंतर 2 तासांनी म्हणजे अन्न पचनानंतर करावयाचा तपास आहे. याखेरीज युरिन शुगर नावाचा एक तपास आहे, मूत्रातून जाणारी साखर पाहण्याचा तपास. हे सामान्यतः करता येतात. फारच छान. मॅडमने आपल्याला वेगवेगळे जे तपास महत्त्वाचे आहेत त्याविषयी सांगितलं. तर तुम्ही टिपून घेतलं असेल ते. डॉक्टर सचिन तुमच्याकडे वळतो. दिनचर्येविषयी आपली चर्चा चालू आहे. तर आपण बघतो आपला जास्त वेळ आजकाल मोबाईल बघण्यामध्ये जातो किंवा कॉम्प्युटर समोर जातो. तर डोळ्याच्या संरक्षणासाठी आम्ही काय केलं पाहिजे ते सांगा. आणि जोडूनच प्रश्न विचारतो, तुम्ही योग विभागातले आज सहाय्यक प्राध्यापक आहात, तर आपण त्याचा लाभ घेऊया की योगा करावा, व्यायाम करावा की जिममध्ये जावं, व्यक्तीने कसं निवडावं की या तिघांपैकी कुठल्या रस्त्याने जावं त्याविषयी सांगा. नक्कीच आपण आज बघतोय बदललेल्या जीवनशैलीमध्ये आज जनसामान्यात असा कुठलाच माणूस नाही किंवा व्यक्ती नाही आहे ज्याच्याकडे मोबाईल नाही आहे, जो TV पाहत नाही. आज आपला जास्तीत जास्त वेळ हा स्क्रीनवर जातो आहे. म्हणजे आयदर तुम्ही TVचं बघा, मोबाईल बघा किंवा कुठलं इलेक्ट्रॉनिक गॅजेट बघा. तर नेत्र हे आपल्या शरीराचं सगळ्यात महत्त्वाचं ज्ञानेंद्रिय आहे, ज्याच्यामुळे आपण हे जग बघू शकतो. तर ह्या नेत्राच्या संरक्षणार्थ म्हणजे त्याला जास्तीत जास्त कालावधीपर्यंत आपल्याला हे जग बघता आलं पाहिजे म्हणून आयुर्वेदामध्ये असे बरेच उपक्रम सांगितलेले आहेत. जसं नस्य हा एक उपक्रम आहे. यामध्ये नस्य म्हणजे काय, तर आपल्या दोन्ही नाकांमध्ये स्नेहद्रव्य, ते औषधीयुक्त असो, जर नाही मिळालं तर साधं तिळ तेल आहे, काहीच नाही मिळालं तर खोबरेल तेल आहे, हे सगळीकडे डॉक्टर आज आपल्याला उपलब्ध आहे. तर प्रतिमर्श नस्य, नस्याचे बरेच प्रकार असतात. तर सामान्य व्यक्तीकरता प्रतिमर्श नस्य हा उपक्रम करायचा आहे. दोन्ही नाकपुडीमध्ये 2-2 थेंब खोबरेल तेल, तीळ तेल किंवा औषधीयुक्त तेल, काही नावं मी सांगू इच्छितो, अणुतैल आहे, षडबिंदू तैल आहे, पंचेंद्रिय वर्धन तैल आहे. तर ह्या औषधी जर घातल्या तर आपली ही जी सगळी ज्ञानेंद्रिय आहे
ही ऊर्ध्व जत्रुगत म्हणजे गळ्याच्या वर आहे. 2 कान, 2 नाक, 2 डोळे, जिव्हा, रसनेंद्रिय, ही सगळी ज्ञानेंद्रिय ही उत्तम राहण्याकरिता नस्यकर्म, तसेच झोपताना तळपायाला स्नेह लावणे, तेल लावणे, हे जर उपक्रम केले तर नेत्रासाठी फार अतिशय म्हणजे चांगल्या प्रकारे त्याचा लाभ होतो. दुसरं आहे की व्यायाम. आपल्याला आज सगळीकडे जिम आहे अवेलेबल, आसन किंवा कुठलेही मीडियाद्वारे आपल्याला इतकं काही मटेरियल मिळतं की आपल्याला कळतं की काहीतरी करायला पाहिजे. मग आपण काय निवडायचं, तर आपल्याकडे असणारा उपलब्ध असणारा वेळ, साधन सामुग्री, जागा, ह्या सगळ्याच्या अनुषंगाने आपल्याला कुठला प्रकार निवडायचा हे ठरवायचं आहे. तर आसन केलं तर जास्त बेटर आहे, जास्त हे होतं. कारण व्यायामामुळे काय होतं की एक शरीराच्या एका विशिष्ट अंगावर ते कार्य करतं. म्हणून आपण बघतो की एक मस्क्युलर बॉडी निर्माण होते ना, कुठलं तरी एक विशिष्ट ऑर्गन त्यामुळे हे होतं. आणि व्यायामामुळे संपूर्ण शरीरावर त्याचा इम्पॅक्ट होतो, इफेक्ट होतो. व्यायाम हा शरीर व मन दोघींही याच्यावर घटकांवर काम करतो आसनांमुळे, आणि व्यायाम फक्त शरीरावर काम करतो. तर आपण योगासनं केली पाहिजे, प्राणायाम केला पाहिजे. पण हे सगळं करत असताना मला एक सांगावंसं वाटतं की हे सगळं करताना आपण एखाद्या योग ट्रेनर किंवा ज्याला योग प्रशिक्षक म्हणता येईल त्याच्याकडनं आपण हे सगळं शिकून घेतलेलं पाहिजे. फारच छान, फारच छान. तर डॉक्टर सचिन यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की आपण गाडीला जसं ओव्हर ऑइलिंग करतो, सायकलला जसं तेल घालतो, तसं आपल्या वेगवेगळे जे अवयव आहेत त्याला पण तैलम स्नान केलं पाहिजे. वेगवेगळ्या तेलाची नावं देखील त्यांनी सांगितलेली आहेत. तर डॉक्टर गीता, तुमच्याकडे वळूया. आणि मधुमेह आहे की नाही त्याच्यासाठी विशेष कुठल्या तपासण्या करायला पाहिजेत ते देखील आम्हाला सांगा. हो डॉक्टर, मधुमेहासाठी आणि काही तपास आहेत. आजकालच्या युगामध्ये HbA1c हा तपास आहे आणि मधुमेहाच्या निदानाचा हा खात्रीलायक उपाय आहे. तपासाच्या आधीच्या 3 महिन्यांच्या रक्तातील साखरेचं प्रमाण बघून सरासरी निदान यात केलं जातं. फारच छान. म्हणजे मित्रांनो, जसं आपलं बँकेच्या अकाउंटमध्ये आपण सरासरी काढतो ॲव्हरेज 3 महिन्यात बॅलन्स किती आहे, तसं आपल्याला शुगर लेवल रक्तात किती आहे त्याची आपल्याला HbA1c या महत्त्वपूर्ण चाचणी ही करून आपल्याला पत्ता लागू शकतो. डॉक्टर सचिन, तुमच्याकडे वळतो. आणि सद्वृत्त म्हणजे काय आणि व्याधीचं प्रबंधन कसं होतं, आणि जोडून एक प्रश्न विचारतोय की वेगधारण हा शब्द पण आम्ही बरेच वेळा ऐकलाय. वेगधारण म्हणजे काय आणि त्याच्यामुळे आजार उत्पन्न होऊ शकतात की नाही त्याविषयी देखील आम्हाला सांगा. नक्कीच डॉक्टर, कसं आहे की सद्वृत्त आणि वेगधारण. आता बघा, आपण सकाळी बघितलं, आपण सकाळी उठलो, सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपतपर्यंत आपण अनेक लोकांसोबत आपला संपर्क येतो. तर सद म्हणजे चांगलं, वृत्त म्हणजे आपलं आचरण. शास्त्रामध्ये असं सांगितलंय की आपण सकाळीपासून संध्याकाळपर्यंत हे आचरण चांगलं ठेवलं पाहिजे, सत्य बोललं पाहिजे, गुरुजनांचा मान ठेवला पाहिजे. दिवसेंदिवस ह्या सद्वृत्ताचा मेंटल इफेक्ट इतका जास्त आहे. आपण कालच राष्ट्रीय किंवा जागतिक मानसिक आरोग्य दिन हा साजरा करण्यात आलेला आहे. तर सद्वृत्तामुळे बेसिकली आपल्या मनामध्ये 3 गुण असतात, सत्व, रज आणि तम. तर सत्व हा मनाचा गुण सांगितला आहे, रज आणि तम हे मनाचे दोष सांगितलेले आहे. तर आपल्याला कुठलाही मानसिक आजार जो जडतो तो या रज व तम गुणांच्या किंवा दोषांच्या कमी जास्त होण्यामुळे. तर आपलं आचरण जर चांगलं राहिलं तर ह्या सत्व गुणामुळे रज आणि तमाच्यावर एक नियंत्रण ठेवलं जातं. तर ह्यामुळेच प्रज्ञापराध नावाचा एक अत्यंत सुंदर कन्सेप्ट आयुर्वेदात सांगितलेला आहे की धी धृती स्मृती विभ्रष्ट. म्हणजे आपण कुठला निर्णय जो घेतो तो निर्णय जर चुकला आहाराच्या संबंधी, आहार आपण काय खावं काय नाही खावं, आज मार्केटमध्ये इतके पदार्थ उपलब्ध आहे, आपल्याला काय खावं काय नाही खावं. जसं आयुर्वेदात एक प्रोवर्ब आहे, व्हेन डाएट इज रॉंग मेडिसिन इज ऑफ नो यूज, अँड व्हेन डाएट इज करेक्ट देन मेडिसिन इज ऑफ नो नीड. म्हणजे आपलं आहार जर चुकला तर औषध घेऊन काही उपयोग नाही, आणि आपला आहार जर बरोबर आहे तर आपल्याला औषधांची गरजच पडणार नाही. बरोबर आहे. तर ह्या आहाराच्या बाबतीत असं सांगितल्यानंतर अजून एक मी सांगू इच्छितो की आज दिवस मनुष्याची दिनचर्या इतकी बदललेली आहे, मनुष्याला वेळ नाही. वेग म्हणजे काय? वेग म्हणजे आपल्याला जी संवेदना प्राप्त होते, लघवीला जाणे, शौचास जाणे, ढेकर येणे, कास, खोकला, अश्रू येणे, ह्या ज्या सर्व संवेदना आहे, तहान लागणे, भूक लागणे, ह्या संवेदनांची जाणीव होणे म्हणजे वेग. ह्या बदललेल्या दिनचर्येमुळे वेळच नाही आहे, आपल्याला भूक लागली, तहान लागली आहे, ह्या सगळ्या संवेदना ज्यावेळी आपण दाबून ठेवतो
त्यामुळे आपल्याला विविध आजार उद्भवतात. म्हणून वेळच्या वेळी वेग निस्सरण, आपल्याला जी संवेदना आली त्याचं निस्सरण केलं पाहिजे. त्यामुळे आजार आपले जे आहे ते होणार नाहीत. फारच छान. डॉक्टर गीता, तुम्ही आम्हाला मधुमेह आणि स्थूलतेविषयी सांगत आहात, तर अनुवंशिकतेचा काही परिणाम आहे का, किंवा अनुवंशिकतेने आपल्याला स्थूलता येते का, किंवा मधुमेह येतो का, त्याविषयी आम्हाला हो, मार्गदर्शन. निश्चितच आयुर्वेदाने बीजदोषांमुळे म्हणजे जेनेटिकली हेरिडिटरी कॅरेक्टर्सनुसार दोन्ही रोग म्हणजे मधुमेह आणि लठ्ठपणा हे निर्माण होऊ शकतात असं ग्रंथात वर्णन केलेलं आहे. म्हणून तुमच्या आई वडिलांपैकी एखादा किंवा दोघंही जर मधुमेही किंवा स्थूल असतील तर तज्ज्ञांच्या मदतीने योग्य त्या तपासण्या वेळेवर करून घ्याव्यात आणि आहार विहाराचं पथ्य जे मगाशी सांगितलं ते पाळावं. फारच छान. मित्रांनो, तुमच्या फोनचा पण आम्ही वाट बघतो आहे, तुमच्या प्रश्नांची पण आम्ही वाट बघतो आहे. तर जरूर फोन करून आम्हाला प्रश्न विचारा. आणि आयुर्वेदाविषयी चर्चा सुरू आहे, जनजागृती सुरू आहे. तर आयुर्वेद आणि वेद म्हटल्यावर माऊलींचा हरिपाठातील अजून एक श्लोक आठवतो. श्लोक असा आहे, चहुवेदी जाणं, चहुवेदी जाणं, साही शास्त्री कारण, साही शास्त्री कारण, 18 पुराणे, 18 पुराणे, हरिसी गाशी, हरिसी घासी. तर हरीचं नाव घेतल्याने बरंच काही होऊ शकतं. तर मित्रांनो, इथे वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. पाहतला आपला लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा, फक्त आणि फक्त सह्याद्री वाहिनीवर. प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा. आणि आज आपली चर्चा चालू आहे आयुर्वेद या विषयावर, जनजागृती पर आजचा आपला कार्यक्रम आहे. आणि आपल्याला मार्गदर्शन करायला डॉक्टर गीता, ज्या की विभाग प्रमुख आहेत व प्राध्यापिका आहेत, कायचिकित्सा विभाग, पोदार आयुर्वेद महाविद्यालय मुंबई, आणि डॉक्टर सचिन, जे की सहाय्यक प्राध्यापक आहेत, योग विभाग, पोदार आयुर्वेद महाविद्यालय. तर डॉक्टर सचिन, तुमच्याकडे वळतो आणि आम्हाला सांगा की आयुर्वेदानुसार ऋतू कोणते आहेत, आणि हे जे ऋतुचर्या आहे, आम्ही हे फार वेळा मासिकांमध्ये वगैरे वाचले, तर त्याचं महत्त्व काय आहे, ते काय आहे, ते आम्हाला आणि आमच्या मित्रांना सांगा. नक्कीच डॉक्टर, कसं आहे, आपण वर्तमानपत्रांमध्ये, नियतकालिकांमध्ये, मासिकांमध्ये ऋतुचर्या हा शब्द नेहमी ऐकत असतो. तर बेसिकली ऋतू म्हणजे काय, आपण लहानापासून मोठे झालोत ना, तेव्हा जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल हे महिने ऐकत आलो. जास्तीत जास्त माघ, फाल्गुन हे मराठी महिने ऐकत आलो. पण आयुर्वेदामध्ये 6 ऋतू सांगितलेले आहेत: वर्षा, शरद, हेमंत, शिशिर, वसंत, ग्रीष्म. तर कसं आहे, सूर्याच्या उष्णतेमुळे, चंद्राच्या शीतलतेमुळे, वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे ह्या सगळ्या ऋतूंची निर्मिती होते. पावसाळ्यात पाऊस पडतो, हिवाळ्यात थंडी अधिक असते, उन्हाळ्यामध्ये आपल्याला उष्णता जाणवते. तर ह्या ऋतूंचा आपल्या शरीरावर काही परिणाम होतो का, याविषयी आपल्याला चर्चा करायची आहे. तर ह्या ऋतूंमुळे कसं आहे, आपल्या शरीरामध्ये असणारे घटक, 3 दोष, वात, पित्त, कफ, 7 धातू, रस, रक्त, मांसमेद, अस्थिमज्जा, शुक्र, ह्या सगळ्यांवर ह्या ऋतूंमुळे काही ना काही फरक होत असतो. म्हणजे दोष, आयुर्वेदाचे सिद्धांत आहे त्रिदोष, सप्तधातू, त्रिमल. तर दोषांची चयप्रकोप अवस्था आणि ऋतूंचा बदल यामुळे काय होतं की आपल्याला विविध व्याधी उद्भवतात. नॅचरली, इट्स नॅचरल, हे नैसर्गिक आहे. पण हे सगळं टाळण्यासाठी आपण काही विशिष्ट ऋतुचर्या जर आचरणात आणली तर काय होतं की त्याला बॅलन्स होतं आणि त्यामुळे ते व्याधी आपल्याला होतच नाही. बरोबर आहे. तर पावसाळ्यामध्ये आपल्याला बेसिकली काय केलं पाहिजे, आपण आता ह्या जनजागृती अभियानाच्या अनुषंगाने शास्त्रोक्तपेक्षा आता मी तुम्हाला अगदी जनसामान्याला समजेल अशा भाषेत सांगतो. पावसाळ्यात काय असते आपल्याला माहिती आहे, काय खाल्लं पाहिजे. शक्यतोवर हलका आहार घेतला पाहिजे. जुने गहू, तांदूळ, यव यापासून तयार केलेले पदार्थ, मुगाची खिचडी. पावसाळ्यामध्ये अत्यंत आपला अग्नी कमी असतो, त्यामध्ये कुठलेही जड पदार्थ आपल्याला खायचे नाही आहे ना. मुगाचे कडण, भाज्यांचे गरम पाणी. आणि हे सगळं करत असताना काय करायचं नाही आहे, डासांपासून आपलं संरक्षण केलं पाहिजे. व्यवस्थित गाळलेलं किंवा गरम केलेलं पाणी घेतलेलं पाहिजे. घरातील व आजूबाजूचं वातावरण स्वच्छ ठेवलं पाहिजे. ताक, दही हे जड आहे ना, तर ते खाल्लं नाही पाहिजे किंवा पिलं नाही पाहिजे. पालेभाज्या ह्या कमी प्रमाणात वापरल्या पाहिजे. रस्त्यावरचे उघडे पदार्थ पावसाळ्यात खाल्ले नाही पाहिजे. अधिक श्रम करायचे नाही, शरीर थकलं नाही पाहिजे, याची काळजी घेतलं पाहिजे. रात्र जागरण नाही केलेलं पाहिजे ना.
तर यानंतर आपण हिवाळ्यामध्ये काय केलं पाहिजे, कारण हिवाळ्यामध्ये ना सगळ्यांचा आवडता ऋतू असतो, मला तर फार आवडतो हिवाळा. हिवाळ्यामध्ये आपण बघतो डिंकाचे लाडू खातो, मेथीचे लाडू खातो, म्हणजे काय, अग्नी आपला प्रदीप्त असतो, जास्तीत जास्त जड वस्तूंचं पचन आपण करू शकतो. म्हणून हिवाळ्यामध्ये तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी यांची भाकरी आपण बनवतो है ना. भाज्यांमध्ये ज्या स्टार्च युक्त जास्त भाज्या आहे, दोडका, नवलगोल, पडवळ, मुळा, फ्लॉवर, भेंडी, तोंडली, ही आपण भाज्या, दुग्धजन्य पदार्थ, पनीर, चीज इत्यादी इत्यादी जे जड आहे पचायला, ते पदार्थ आपण खाल्ले पाहिजे. ते म्हणजे खाऊ शकतो. चिक्कू, पेरू, सफरचंद, गुळाची पोळी, तिळाची पोळी आहे, ह्या सगळ्यांचा संबंध आहे ना सणांसोबत पण आहे बरं का. आपले जे सण आहे आणि त्या सणांच्या नुसार आपण जे पदार्थ बनवतो त्यासोबतही याचा संबंध आहे. परत आपण कधीतरी डॉक्टर त्याच्याविषयी एक चर्चासत्र करूया की सणांमध्ये आपला आहार कसा असतो वगैरे वगैरे. यामध्ये व्यायाम, अभ्यंग हे सगळे आपण उपक्रम केले पाहिजे. गरम उबदार कपडे वापरले पाहिजे. फ्रीज हा आजच्या दैनंदिन जीवनामधला सगळ्यात घातक यंत्र आहे. कारण सांगतो तुम्हाला, फ्रीजमध्ये अन्न किंवा खाद्यपदार्थ ठेवायचे आहे, ते साठवायचे नाही आहे. आपण काय करतो, पूर्ण हप्ताभराची, आपण भारतात राहतो, भाज्या वगैरे आपल्याला नेहमी उपलब्ध असतात, पूर्ण हप्ताभराच्या भाज्या आणून त्या फ्रीजमध्ये डंप करून टाकतो आणि मग एक एक वापरतो. असं न करता त्या भाज्या आवश्यक तेवढ्या आणून 24 ते 48 तासांकरता त्या वापरल्या पाहिजे. फ्रीज आहे, ते गोडाऊन नाही आहे, बरोबर डॉक्टर आहे ना. तर त्यामध्ये थंड पेय हे आपलं हिवाळ्यामध्ये जे आहे फ्रीजमधलं पाणी नाही प्यायचं आहे, जास्त थंड हवेत फिरायचं नाही आहे. उन्हाळ्यामध्ये बघूया काय करायचं. उन्हाळा बघा, उन्हाळ्यामध्ये सुद्धा अग्नी आपला मंद असतो बरं का. जुने तांदूळ, गहू, यव, तांबडी साळ, वरी, तांदूळ यांचा आपण वापर केला पाहिजे. कडधान्यामध्ये मूग, मसूर, भाज्या, दुधी, चाकवत, पडवळ इत्यादी भाज्या वापरला पाहिजे. लिंबू, आवळा यांचं सरबत आपण घेतो, आपण शहाळ्याचं पाणी घेता येईल है ना. द्राक्ष, त्याचसोबत गुलकंद, मोरावळा यांचा वापर करता येईल है ना. सुती सैल कपड्यांचा वापर केला पाहिजे. डार्क कलरचे आपण जे कपडे घालतो ते उन्हाळ्यात नाही वापरले पाहिजे. त्यानंतर दही नाही खाल्लं पाहिजे. दही खाण्याविषयी आयुर्वेदामध्ये बरेच सारे नियम आहेत बरं का. अभिषंदी असतं, म्हणजे कॉन्स्टिपेशन होतं बरं का दह्याने. फ्रीजमध्ये साठवून ठेवलेले पाणी उन्हाळ्यात तर आपण सर्रास बाहेरून आलं, घरात आलो, फ्रीज उघडतो, बाटली उघडतो आणि गार पाणी पितो. हे अत्यंत चुकीचं आहे. माठातलं पाणी आपण उन्हाळ्यामध्ये वापरलं पाहिजे. उपवास आपण हा उन्हाळ्यात केला नाही पाहिजे. आणि उन्हाळा, पावसाळा, हिवाळा ह्या सगळ्या ऋतूंच्या मध्ये मी सांगतो तुम्हाला प्रेक्षक हो, हे ऋतू जे आहे निसर्गाने आपल्याला काही नियम घालून दिलेले आहे. त्या नियमांचा जर आपण यथायोग्य अवलंब केला तर आपल्याला कुठलाही व्याधी होणार नाही. एवढं या अनुषंगाने मी सांगू इच्छितो. फारच छान. मित्रांनो, या वळणावर आपल्याला एक फोन आलेला आहे, निपाणी येऊन फोन आलेला आहे. शिवानंद यांचा फोन आहे. नमस्कार शिवानंदजी, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात. आपला प्रश्न विचारा. नमस्कार, निपाणीहून पत्रकार शिवानंद भोसले बोलतो साहेब मी. माझा प्रश्न असा आहे, काही लोकांची गैरसमज असं होतो की आयुर्वेद उपचार ज्यावेळी आपण घ्यायला सुरू करतो त्याला भरपूर वेळ लागतो, म्हणजे लवकर इंग्लिश औषध प्रमाणे फास्ट कव्हर होत नाही असं म्हणतात. मग त्याला नेमकं कारण काय आहे? आणि समजा एखादा खाद्य पदार्थ कुठला तरी घ्यायचा असेल, म्हणजे आयुर्वेद उपचार चांगले फार होण्यासाठी त्याला काय मार्गदर्शन करा असं माझा प्रश्न आहे. दुसरा प्रश्न काय, कट झाला वाटतं फोन. तर पहिला प्रश्न आहे की गीता मॅडमकडून सुरुवात करूया की वेळ लागतो असं त्यांचं म्हणणं आहे, तर त्याला काय कारण आहे किंवा काय? कारण इतर शास्त्रांच्या उपचारांना आपण कधी कधी जास्त महत्व देतो आणि त्या पॅथी त्यांचं एक स्वतःचं शास्त्र आहे, त्यानुसार तुम्हाला उपचार सुचवतात. आयुर्वेदाची मतं सगळीच इतर पॅथींशी जुळतात असंही नाही, किंवा इतरही पॅथींची आपसात जुळतात असंही नाही. तेव्हा आपल्याला कोणते उपचार लागू पडतायत हे आपण बघू शकता साहेब. फारच छान. डॉक्टर सचिन, काय सांगणार तुम्ही याच्यावर? नक्कीच. कसं आहे भालचंद्र सर, बघा तुम्हाला सांगतो, आपण विविध चिकित्सा पद्धती आहेत, तर व्याधी कुठला झाला आहे, त्या व्यक्तीची प्रकृती कशी आहे, उपचार पद्धती कुठली घेतो आहे, चिकित्सक कोण आहे, अशा बऱ्याच गोष्टीवर तुमच्या प्रश्नाचं उत्तर अवलंबून आहे ना. दुष्टम देशम बलम कालम मलालम प्रकृतीम वया असं आयुर्वेदशास्त्र सांगितलेलं आहे. तर कुठला व्याधी झाला आहे त्यानुसार हे ठरतं. मला एकदा ताप आला होता, तर तो कुठला ताप आहे हे जाणण्याच्या अगोदर मी फक्त काय केलं माहिती आहे, फक्त उपवास केला, लंघन केलं आणि तो ताप कमी झाला. कुठलाही उपचार घेतला नाही. तर कारण ज्वरादौ लंघनम कुर्यात असं सांगितलेलं आहे, म्हणजे नुसता उपवास केल्याने सुद्धा तो ताप कमी झाला. पण हा उपवास कुठल्या प्रकारच्या ज्वरात करायचा किंवा कुठल्या प्रकारच्या ज्वरात करायचं नाही याविषयी थोडंसं वैद्याचं मार्गदर्शन मात्र आपल्याला घ्यावं लागेल.
फारच छान शिवानंदजी, धन्यवाद तुमच्या प्रश्नासाठी. गीता मॅडम, तुमच्याकडे वळूया. तुम्ही आम्हाला स्थूलता आणि मधुमेह या महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन करताय. तर आम्हाला सांगा की स्थूलता वाढू नये किंवा स्थूलता किंवा मधुमेह नियंत्रणात राहावा याच्यासाठी काय पथ्याचं आम्ही पालन केलं पाहिजे, काय करावं त्याविषयी सांगा. हो डॉक्टर निखिल, तुम्ही कारल्यासारख्या भाज्या वापरू शकता. सगळ्यांना माहिती असतात, मधुमेहात वापरतात. मेथी, लाल माठ यासारख्या पालेभाज्या पण तुम्ही वापरू शकता. त्यानंतर मसूर इत्यादी धान्य वापरू शकता. मुगाला मोड आणून तशी कडधान्य अंकुर आल्यामुळे काय होतं की त्याच्यात ब जीवनसत्व वाढतं आणि त्याची चवही चांगली होती. मूग पचायला खूप हलके असतात. तर मुगाचाही वापर तुम्ही मधुमेहामध्ये किंवा स्थौल्यामध्ये आहारात करू शकता. काही अशी फळं आहेत की ज्यामुळे शर्करा वाढत नाही, साखर वाढत नाही. उदाहरणार्थ डाळिंब, कलिंगड, खरबूज, टरबूज, पपई तुम्ही वापरू शकता. याखेरीज ज्वारी, बाजरी, नाचणी यांच्या भाकऱ्या तुम्ही खाऊ शकता. सहसा तांदळाची भाकरी टाळा किंवा तुम्हाला तांदळाचे पदार्थ खायचेच असतील तर ते उकडलेले खा, तळलेले खाऊ नका. आणि तुमच्या आठवड्याभराचं एक वेळापत्रक करा. मला माहिती आहे वेळापत्रक पाळणे शक्यतो कठीण आहे, निदान आहाराचं आणि विहाराचं मोठ्या शहरांमध्ये, पण प्रयत्न करा, निश्चितच तुम्हाला यातून मार्ग सापडेल. याखेरीज मला पाण्याविषयी बोलायला आवडेल. आपण उकळून थंड केलेलं पाणी तसंच घटाघटा पितो. तुम्ही थर्मासमध्ये हे जर गरम पाणी ठेवलं तर ते तुम्हाला कोमट करून पिता येईल आणि त्यामुळे अनेक विषैली द्रव्य जी वेगवेगळ्या शरीराच्या भागात तयार होतात ती उत्सर्जन होऊन शरीराबाहेर जायला मदत होते. ती घामाद्वारे जातात, ती मूत्राद्वारे जातात, ती कधी मलाद्वारे जातात. याखेरीज तुम्हाला व्यायामाविषयी मला काही सांगायचंय. हल्ली सगळेजण म्हणतात की दिवसातून एकदा 45 मिनिटं चालण्याचा व्यायाम करावा. तर त्याचं काही पथ्य आहे. ते म्हणजे आपण मोबाईल बघत बघत कोणाचा मेसेज आलाय का हे बघत बघत चालतो. हे शक्यतो टाळा. मोबाईल सायलेंट बाजूला ठेवून द्या. फक्त इमर्जन्सी रिझन असेल, अत्यायिक कारण, तरच तुमचा मोबाईल सायलेंट नको. तो हातात शक्यतो घेऊ नका, जवळ कुठेतरी ठेवा आणि तुम्ही मध्ये न थांबता, मध्ये न बसता मध्यम वेगाने 45 मिनिटं चाला. समजा तुम्हाला तुमच्या वैद्यकीय तज्ज्ञाने सांगितलं असेल की यापेक्षा कमी सुद्धा तुम्ही चालू शकता, कारण काही हृदरोगी असतात किंवा आणि काही शस्त्रकर्म झालेले असतात, तेव्हा तुमच्या प्रकृतीनुसार वैद्यकीय तज्ज्ञाच्या सल्ल्याने तुम्ही किती मिनिटं दिवसातून चालायचं हे ठरवा. याखेरीज मला अजून एक सांगायला आवडेल डॉक्टर निखिल की तुम्ही जेवण जे घेता त्या जेवणाच्या वेळा सुद्धा ठरवा. समजा संध्याकाळचं तुम्ही 7, 7:30, 8 पर्यंत घेतलं तर ते अन्न पचायला फार मदत होते. सकाळचं म्हणजे नाश्त्याच्या वेळेचं जे जेवण आहे, आता आपण ब्रंच म्हणजे फॉरेन स्टाईल परदेशानुसार हेवी खात नाही, जास्त प्रमाणात खात नाही. कधी कधी माझ्या ओपीडीमध्ये बाह्य रुग्ण विभागामध्ये जे रुग्ण येतात ते सांगतात की आम्ही फक्त एक चहा घेऊन आलो. तेव्हा असं करू नका. आपल्या प्रकृतीनुसार तुम्हाला जे योग्य वाटतं आणि पचतं ते तुम्ही खा आणि नाश्त्यानंतर एखादा तास तुम्ही त्या नाश्त्याचं पचन व्हायला सोडा. दुपारचं आणि संध्याकाळचं जे जेवण आहे ते पचायला जास्त वेळ लागतो, कारण पदार्थ जास्त असतात, तर ते पचायला 2 ते 2.5 तास सोडा आणि अन्न पचन झाल्यावरच तुम्ही व्यायाम करू शकता. फार छान. डॉक्टर गीता यांच्याकडे 20 वर्षाहून अधिक चिकित्सेचा प्रॅक्टिसचा अनुभव आहे, तर त्या सांगतायत ते त्याचा सार आपल्याला सांगतायत. तर मित्रांनो, कोमट पाणी प्यायला पाहिजे आपण. दुसरं, जेव्हा आपण प्रभात फेरीला जातो, फिरायला जातो, भ्रमण करायला जातो, तेव्हा भ्रमणध्वनी नको. आणि तिसरं, जेवणाच्या वेळा आपल्याला पाळायच्या आहेत. डॉक्टर सचिन, तुमच्याकडे वळतो. ऋतूविषयी आपली चर्चा होती, तर 2-3 शब्द अजून आमच्या वाचनात येतात. ऋतुसंधी म्हणजे काय आणि ऋतूनुसार काहीतरी दोष, प्रकोप असे शब्द आम्ही वाचतो. शिवाय ऋतुशोधन
हा सुद्धा एक शब्द आहे. तर हे तीनही शब्द किंवा थोडं सविस्तर सांगा या विषयामध्ये. नक्कीच निखिल सर, कसं आहे, आपण आज एक इतक्या बदलत्या युगात वावरतो आहे, तर आपल्याला वर्तमानपत्रामध्ये ऋतुसंधी, ऋतुशोधन, ज्याला जास्त अजून बायो प्युरिफिकेशन ऑफ बॉडी इत्यादी असे शब्द वाचायला मिळतात किंवा त्याविषयी आपल्याला माहिती असली पाहिजे. तर आपण या अगोदर बघितलं आहे 6 ऋतू असतात. तर नक्कीच त्या ऋतूमध्ये त्या ऋतूचा आपण आहार विहार कसं पालन करायचं आहे याविषयी आपण बघितलं. पण ज्यावेळी हे 2 ऋतू एकत्र येतात, म्हणजे वर्षा शरद किंवा शरद वर्षा शरद हेमंत, तर ह्या 2 ऋतूंच्या एकत्र येण्याच्या कालावधीमध्ये म्हणजे काय, तर पहिल्या ऋतूचे शेवटचे 7 दिवस आणि दुसऱ्या समोरच्या ऋतूचे पहिले 7 दिवस, ह्या 15 दिवसाच्या कालावधीला किंवा 14 दिवसाच्या कालावधीला आपण ऋतुसंधी असं म्हटलेलं आहे. तर ऋतुसंधी म्हणजे काय, तर एखादी गोष्ट, एखादं आचरण आपण रेग्युलरली नियमित करतो आहे, तर ते एकदम आपल्याला थांबवता येत नाही, बदलवता येत नाही. म्हणून पहिल्या ऋतूचा आहार विहार आणि संपणाऱ्या ऋतूचा आहार विहार हळूहळू कमी करत जाऊन येणाऱ्या ऋतूचा आहार विहार हा हळूहळू वाढवत जायला लागतो. याला एक छोटी टर्म आहे पादांशिक क्रम. म्हणजे काय, तर 1/4 नवीन ऋतूचा, 3/4 जुन्या ऋतूचा, मग अर्धा अर्धा, मग 1/4 जुन्या ऋतूचा, 3/4 नवीन ऋतूचा आहार विहार हा आपल्याला करायचा असतो. याला म्हणतात ऋतुसंधी. आणि नंतर एक कन्सेप्ट आहे ऋतुशोधन. तर एक अगदी आपण सामान्य माणसाला समजेल डॉक्टर की अशा भाषेत सांगतो बघा, वसंत ऋतू म्हणजे मार्च महिना किंवा त्या कालावधीमध्ये सगळ्यांना ॲलर्जिक डिसिजेस होतात है ना. तर हे ॲलर्जिक डिसिजेस नसून हे कफाचे विकार आहेत बरं का, किंवा त्यावेळी सर्दी खोकला पडसं. आणि बघा वर्षा ऋतूमध्ये ना सगळ्या म्हाताऱ्या लोकांना हातपाय जास्त दुखतात. आता शरद ऋतू सुरू आहे, पित्ताचा प्रकोप आता बघा तुम्हाला मी सांगतो की वात पित्त कफ या 3 दोषांचा प्रकोप जो आहे तो कफाचा प्रकोप म्हणजे समजा आपण वर्षापासून सुरू केलं तर वाताचा प्रकोप वर्षा ऋतूमध्ये होतो. हे आपल्याला एकदा जर आपण हे समजलं तर आपल्याला हे आयुष्यभर आपल्याला हे म्हणजे लक्षात येतं की बा वर्षा ऋतूमध्ये वाताचा प्रकोप होतो किंवा वाताचे व्याधी जास्त होतात. शरद ऋतू, आता शरद ऋतू चालू आहे तर पित्ताचे प्रकोप जास्त होतात. आणि कफाचा प्रकोप हा वसंत ऋतूत होतो म्हणजे मार्च महिन्यात वगैरे वगैरे. तर प्रकोप म्हणजे काय, तर हे दोष जे आहे नॅचरली या दोषांचे व्याधी आपल्याला होतात. तर हे व्याधी होऊच नये, व्याधी झाल्यानंतर तर सगळ्यांना चिकित्सा करायची आहे, ट्रीटमेंट घ्यायचा, याला काहीच म्हणजे ऑप्शन नाही आहे. पण हे व्याधी आपल्याला होऊ नये, आपण जास्तीत जास्त कालावधी करता व्याधीमुक्त राहू शकलो पाहिजे, ह्याकरिता एक ऋतुशोधन नावाचा कन्सेप्ट आपल्यामध्ये आयुर्वेद शास्त्रात सांगितलेला आहे. तर ह्या ऋतूमध्ये वर्षा ऋतूमध्ये नित्यनेमाने बस्ती केलं पाहिजे. एक छोटं कोटेशन आहे, आजन्म मरणम शस्तम प्रतिमर्शस्तु बस्तीवत. म्हणजे काय की जन्मापासून मरणापर्यंत केल्या जाऊ शकणारा उपक्रम म्हणजे एक प्रतिमर्शन असते. या अगोदर मी सांगितलंय, नाकात तेल टाकायचं, करंगळीने तेल लावायचं आणि बस्ती. आणि आता शरद ऋतू चालू आहे तर शरद ऋतूमध्ये घृताद्वारे विरेचन आणि रक्तमोक्षण, म्हणजे पित्ताचे विकार जर असले तर विरेचन आणि रक्तमोक्षण, आणि कफाच्या विकाराकरता वमन. एक तुम्ही कन्सेप्ट किंवा बॅनरमध्ये वगैरे वाचलं असेल, वासंतिक वमन. तुम्ही जिथे कुठे असतात तिथे आयुर्वेद महाविद्यालयामध्ये एक सल्लामसलत करून वसंत ऋतूमध्ये फरवरी महिन्यामध्ये जायचं, त्यांना सांगायचं मला वासंतिक वमन घ्यायचं आहे, त्यामुळे कुठलाही कफाचा विकार आपल्याला आयुष्यभर होणार नाही. तर हा जो कन्सेप्ट आहे याला ऋतुशोधन असं म्हटलेलं आहे. फारच छान सचिन सरांनी आपल्याला छान मार्गदर्शन केलेलं आहे, छान वेगवेगळ्या युक्त्यांनी सांगितलं आहे. तर जसं ऋतू बदलतो, ऋतूंची संधी होते, तसा आहार कसा कमी करत जायचा. जसं एखादा नट, 2 नट आहेत, नायक खलनायक भेटतो तर नायकला वेगळी म्युझिक असते, खलनायकला वेगळं संगीत असतं, तर ते जेव्हा भेटतात तेव्हा म्युझिक वेगळी असते आणि नंतर खलनायकला वेगळी म्युझिक. तर अशा सोप्या सोप्या पद्धतीने आपण लक्षात ठेवायचा प्रयत्न करू शकतो. गीता मॅडम तुमच्याकडे वळतो. तुम्ही आम्हाला स्थूलता आणि मधुमेहाविषयी सांगितलं, तर आम्हाला सांगा की स्थूलता आणि उच्च रक्तदाब, ज्याला आपण हाय ब्लड प्रेशर म्हणतो, यांचा काही संबंध आहे का, त्याविषयी सुद्धा थोडा प्रकाश. हो डॉक्टर निखिल, उच्च रक्तदाब हा मधुमेहाप्रमाणे स्थूलतेशी संबंधित आहे आणि त्याविषयी मला जनतेला सतर्क करायचंय. सामान्यतः 110 ते 120 हा वरचा रक्तदाब म्हणजे सिस्टोलिक आणि 70 ते 80 हा खालचा रक्तदाब म्हणजे डायस्टोलिक योग्य मानला जातो. अर्थात परिस्थितीनुसार याच्यात काही बदल होतात. उदाहरणार्थ समजा एखाद्याच्या
डेथची बातमी, आपला जवळचा नातेवाईक आहे तो आजारी पडला, त्याचा मृत्यू झाला अशी बातमी ऐकली तर आपला रक्तदाब हा भिवून खाली किंवा भिवून वरती सुद्धा जाऊ शकतो. अशा अनेक मनाच्या परिस्थितीमध्ये रक्तदाब वरती किंवा खाली होऊ शकतो. अस्वस्थ वाटणं, चक्कर येणं, हृदयाची धडधड म्हणजे पाल्पिटेशन ही मुख्य त्याची लक्षणं आहेत. स्थूल किंवा मधुमेही व्यक्तीने काय करायचं की 15 दिवसातून एकदा किंवा आपल्या लक्षणांनुसार आपला रक्तदाब हा तज्ज्ञांकडून तपासून घेणं आवश्यक आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार चिकित्सा घेणं आवश्यक आहे. आपण खूप वेळेला बाजारामध्ये रक्तदाब तपासणारी यंत्र असतात ती विकत आणतो, आणायला हरकत नाही, पण आपल्या तज्ज्ञांकडून ती कशी चालवतात हे तुम्ही शिकून घ्या असं माझं म्हणणं आहे, अशी माझी तुम्हाला विनंती आहे. पण आपण घरी नियमित रीतीने रक्तदाब तपासला तरीही आपल्या तज्ज्ञाकडून 15 दिवसातून एकदा किंवा लक्षणं जर जास्त वाटली तर 8 दिवसातून एकदा किंवा त्या वेळी रक्तदाब तपासून घेणं हे आवश्यक आहे. याखेरीज मला काही टिप्स द्यायच्यात, काही सूचना द्यायच्यात की काही घरांमध्ये भाकरी किंवा चपातीचं पीठ भिजवताना त्यात मीठ घालतात. वास्तविक आपण ही भाकरी किंवा चपाती जी आहे ती भाजी, कोशिंबीर, रायतं, आमटी याला लावून खातो. तेव्हा भात शिजवताना किंवा भाकरी किंवा चपातीचं पीठ मळताना आपण कृपया मीठ घालू नये, त्यामुळे रक्तदाब जास्त होणं आवश्यक असतं. तर पुढला प्रश्न सचिन सर तुम्हाला असा आहे की तुम्ही आम्हाला दिनचर्येविषयी सांगितलं, ऋतुचर्येविषयी सांगितलं, तर आता सध्याचा जो काळ चालू आहे, सध्याचं जे वातावरण आहे त्याला आणि आत्ताच आपण बघितलं संसर्गजन्य आजार पण असतात, तर ते प्रतिबंध व्हायला आम्ही म्हणजे दिनचर्येचं, ऋतुचर्येचं किती महत्त्व आहे याच्याविषयी थोडं सविस्तर आम्हाला सांगा. नक्कीच. कसं आहे, आपण आता बघितलं दिनचर्या आपण बघितली, ऋतुचर्या बघितली, तर ह्या दिनचर्येच्या आणि ऋतुचर्येच्या अनुषंगाने मी तुम्हाला सांगतो की आता सगळं शास्त्रामध्ये जसं सांगितलं आहे तसे ऋतू आपल्याला दिसत नाही. बघा, आपण कधी कधी आता उन्हाळ्यामध्ये भरगच्च पाऊस येतो, आता परवा आता हिवाळा चालू आहे, नवीन एक ऋतूचं नाव मी ऐकलं, हिवसाळा. म्हणजे काय, तर हिवाळा आणि पावसाळा यांचं कॉकटेल मिक्सचर. तर असे नवीन नवीन प्रॉब्लेम हे येणारच आहे. शास्त्रामध्ये जे सांगितलं आहे हे त्रिकालाबाधित सत्य आहे, पण ते आपल्याला आपल्या अनुषंगाने त्याच्यामध्ये बदल करायचा आहे. तर काय करायचं की आपला जो ऋतू सुरू आहे त्या ऋतूची ऋतुचर्या आपल्याला करायची आहे. पण समजा हिवाळ्यामध्ये अचानक पाऊस आला तर रेनकोट घालावा लागेल. त्याचप्रमाणे काही कालावधीकरता दुसऱ्या ऋतूची ऋतुचर्या ही आपल्याला ॲडॉप्ट करायची आहे. त्या अनुषंगाने मी सांगतो तुम्हाला की आपण हे जे दिनचर्योक्त उपक्रम आपण बघितले त्यामुळे संसर्गजन्य आजार म्हणजे काय, तर कम्युनिकेबल डिसीजेस. तर आपली शरीराची व्याधी क्षमता, एक नेहमीच आपण मिथ्या आहार विहार किंवा चुकीचा आहार विहार केला तर आपण आजारी पडत नाही, कारण आपली जी शरीराची नॅचरल इम्युनिटी पॉवर आहे, नैसर्गिक व्याधी क्षमता ज्याला आपण म्हणतो, ती चांगली जर असली तर आपल्याला कुठलाही आजार होणार नाही. त्याचमुळे दिनचर्या ऋतुचर्येचं जर पालन केलं तर संसर्गजन्य आजारापासून आपल्याला मुक्ती मिळेल. आणि समजा यदा कदाचित तो व्याधी झालाच तर त्या व्याधीपासून रिकवर होण्याला, लवकर बरं होण्यासाठी आपल्याला मदत होईल. याच अनुषंगाने जीवनशैलीजन्य आजार म्हणजे लाईफस्टाईल डिसिजेस आपण ज्याला म्हणतो, तर दिनचर्या ऋतुचर्येचं जर पालन आपण यथायोग्य केलं तर हे लाईफस्टाईल डिसिजेस होण्याचं प्रमाण जे आहे ते अत्यंत कमी होईल. आता मित्रांनो, सरांनी आणि मॅडमनी एवढ्या छान आपल्यासाठी स्लाइड्स पण आणल्या आहेत, तर आपण एक ध्वनिचित्रफीत बघणार आहोत आणि त्या सगळ्या ज्या स्लाइड्स आहेत, महत्त्वपूर्ण माहिती जी आहे ती आपण एका झलकमध्ये पुन्हा बघायचा प्रयत्न करणार आहोत. तर बघूया एक छोटीशी ध्वनिचित्रफीत.
गीता मॅडम, तुमच्याकडे वळतो. तुमच्याकडे एवढा प्रगाढ अनुभव आहे, तर आम्हाला काही आयुर्वेदिक उतारे किंवा छोट्याशा टिप्स काही सांगाल तर छान होईल. हो हो. तर 2 उतारे मी सांगते. तसे आयुर्वेदामध्ये खूप उतारे आहेत, पण हे घरच्या घरी तुम्ही करू शकता. त्यापैकी एक लिंबू पाणी हा उतारा सगळ्यांना माहिती आहे. 1 ग्लास कोमट पाण्यामध्ये 1 चहाचा चमचा एवढ्या प्रमाणामध्ये लिंबाचा रस तुम्ही घालून सकाळी रिकाम्या पोटी घेऊ शकता. यामुळे वजन कमी व्हायला मदत होते आणि पचन पण सुधारतं. आणि हा उपाय मात्र एखाद दुसरा दिवस करून नाही चालणार. तुम्ही 1 ते 2 महिने करून बघा. दुसरा उतारा आहे की लाल भोपळ्याचं आणि कोवळ्या मुळ्याचं सूप. तर लाल भोपळा आणि कोवळा मुळा हा स्वच्छ धुवायचा, सालं मुळं त्याची काढायची आणि मोठे तुकडे करून कुकरमध्ये पाण्यामध्ये ते वाफवून घ्यायचे. आणि ज्या वाफवलेल्या पाण्यामध्ये आहे सगळं सत्व उतरलेलं ते पाण्यासकट मिक्सरमध्ये घालायचं आणि ग्राइंड म्हणजे त्याचं चूर्ण करून जास्त जाड नाही जास्त पातळ नाही असं सेमी सॉलिड सूप तयार करायचं. यामध्ये असा गुण आहे की अशक्तपणा दूर होतो. प्लीज मी तुम्हाला रिक्वेस्ट करीन, विनंती करीन की तुम्ही लाल बीट किंवा इतर काही गाजर वगैरे घालू नका. त्यातली साखर मधुमेही रुग्णाची साखर वाढवू शकते. म्हणून लाल भोपळा आणि कोवळ्या मुळ्याचं हे सूप तुम्ही घेऊ शकता. त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ, चवीपुरती मिरपूड आणि थोडंसं घरचं लोण्याचे 4-5 थेंब किंवा साजूक तुपाचे 4-5 थेंब घातल्यास संधिवात सुद्धा दूर व्हायला मदत होते. फारच छान. डॉक्टर गीता, जाता जाता आमच्या मित्रांना काय संदेश देणार थोडक्यात? मी त्यांना सांगेन की पथ्य पाळा आणि आरोग्य सुधारा. डॉक्टर सचिन, तुमच्याकडे वळतो. तुम्ही काय जाता जाता आमच्या मित्रांना संदेश देणार? नक्कीच सर, आपण ह्या आयुर्वेदीय जनजागृती अभियान या अनुषंगाने आपण आज एकत्रित आलो. प्रेक्षकांना मी ह्या आयुर्वेद जनजागृती अभियानाच्या अनुषंगाने काही घोषवाक्य सांगू इच्छितो. तर तुम्हाला कदाचित या स्क्रीनवरही दिसेल. तर प्रेक्षकांना मी विनंती करतो, सह्याद्री वाहिनीच्या ह्या घोषवाक्याच्या अनुषंगाने, ह्या दिनचर्या ऋतुचर्याच्या अनुषंगाने मी जे म्हणेल ते तुम्हाला माझ्या पाठोपाठ म्हणण्याची विनंती करतो. तुमच्या स्क्रीनवरही दिसेल ते घोषवाक्य. बघा, मी म्हणणार आहे, स्वस्थ राहण्याचे एकच तंत्र. आणि तुम्हाला म्हणायचं आहे प्रेक्षक हो, दिनचर्या पालन हाच मूलमंत्र. रेडी? येस. स्वस्थ राहण्याचे एकच तंत्र, दिनचर्या पालन हाच मूलमंत्र. स्वस्थ राहण्याचे एकच तंत्र, दिनचर्या पालन हाच मूलमंत्र. दुसरं आहे ऋतुचर्येच्या बाबतीत, ऋतुचर्येचे करा आचरण, सर्व रोगांचे करी निवारण. मी म्हणणार आहे बघा, ऋतुचर्येचे करा आचरण, सर्व रोगांचे करी निवारण. ऋतुचर्येचे करा आचरण, सर्व रोगांचे करी निवारण. बरोबर. धन्यवाद. आपण आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळात वेळ काढून इथे आलात आणि आमच्या मित्रांना छान मार्गदर्शन केलं. त्यासाठी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे, आरोग्य संपदाच्या आमच्या संपूर्ण टीमतर्फे आणि सगळ्या आपले जे प्रेक्षक मित्र आहेत त्यांच्यातर्फे धन्यवाद आणि खूप खूप आभार. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. मित्रांनो, वेळेला मर्यादा आहे, पण आमचं जे प्रेम आहे तुमच्यासाठी त्याला मर्यादा नाही आहे. तर आज इथेच रामकृष्ण हरी म्हणूया, इथेच थांबूया. पुढील भागामध्ये एक नवीन विषय घेऊन आपल्या भेटीला आम्ही येणारच आहोत. त्यासाठी पाहत राहा आपली लाडकी वाहिनी सह्याद्री वाहिनी, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. धन्यवाद. नमस्कार.